इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, एक कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त आणि एक तांत्रिक सल्लागार, व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यांच्या युनियनच्या प्रस्तावना करतो. तर मी काही मिनटापूर्वी एक विशेष बातमी केली होती, जे आपण 6 महिने सातत्याने कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्याबाबत आंदोलन करत आलो. होळीच्या दिवशी आत्मदानाचं आंदोलनाचं केलं, इशारा दिला आणि महापौर, ठाण्याच्या प्रथम नागरिक महिला महापौर पिंपळकर मॅडम गायकवाड यांनी माझ्या विविध येणाऱ्या पत्रानुसार तात्काळ दखल घेऊन ठाण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी विचारविनिमय करून कामगारांचे जे काही थकीत तिसऱ्या हप्त्याचे देणे होतं ते देण्याचे आदेश आयुक्तांना त्यांनी दिले आणि महापौरांनी त्याची अंमलबजावणी प्रशासनाला करायला सांगितली. त्यामुळे मी विशेष बातमीद्वारे त्या सगळ्यांचा आभार मानले, गौरव केला. परंतु हा जो थकीत वेतनाचे पैसे त्यांनी 30 तारखेला, मार्च एंडच्या 30 तारखेला, 30 तारीख 31 तारीख म्हणजे मार्च एंड, आणि मार्च एंडमध्ये बँका एक दिवस अधिक बंद असते आणि अचानक लागून आलेल्या सुट्या, ईद आली, हनुमान जयंती काल झाली, आज आहे गुड फ्रायडे. गुड फ्रायडे म्हणजे येशू ख्रिस्ताचा दुःखाचा दिवस. येशू ख्रिस्त ख्रिश्चन बांधवाचा दुःखाचा दिवस आहे आणि मी आज 1, 2, 3 तारीख आहे, 30, 31, 5 दिवस झाले सरकारी कर्मचाऱ्यांचं, जे सेवानिवृत्त रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांचा वेतन प्रथम परफेक्ट 1 तारखेला येते किंवा 1 तारखेच्या आधी येतं जर सुट्ट्या आल्या तर. परंतु मार्च एंडमुळे हे वेळापत्रक पुढे ढकललं गेलेलं आहे, कारण 7व्या वेतनाचे पैसे वाटप चालू केलेलं आहे. परंतु मध्ये आलेल्या सुट्ट्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांना वेतनात 31 तारखेला आलं, ज्यांचे खाते तिथे महानगरपालिकेच्या बँकेशी जुडलेले आहेत, पण काही खाजगी बँका ज्या आहेत जसं आमच्यासारख्या, आमच्या अजून ज्यांचे बाहेरील बँकांचे नोंदणी आहे त्यांचे जवळजवळ 750 ते 1000 मेंबर्स सेवानिवृत्त आहेत आणि त्यांची खाती 7व्या वेतनाचा फरक लोड केला नव्हता परवापर्यंत. म्हणजे मी काल परवापर्यंत माहिती काढली, ते मला 2 दिवस लागेल. आजच्या दिवसातही मला वाटतं ते काम चालू आहे आणि मी जे काही बातमी व्हायरल केली काही तासाभरापूर्वी, त्याच्या अनुषंगिक प्रशासनातील अधिकारी कामाला लागले. अरे, आपण हा विचार केला नाही की सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन आधी डिपॉझिट करायला पाहिजे होतं, पेन्शन आधी डिपॉझिट करायला पाहिजे होती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियमित वेतन डिपॉझिट करायचं. परंतु मार्च एंडमुळे हा वेतन गेला. आता जो उशिराने होत होता आता पुढच्या आठवड्यात जवळपास 10 तारखेला होईल. जर वेतन 10 तारखेला गेलं आणि आत्ता 7व्या वेतनाचा फरक अजून जर अकाउंटमध्ये येत नाही तर वेतन उशिरा लागल्यामुळे 7व्या वेतनाचं तेवढं काही महत्त्वाचं नाही, ते कधीही येऊत, कारण तो फरक आहे 7व्या वेतनाचा. परंतु नियमित वेतन, पेन्शन हे कर्मचाऱ्यांना 1 तारखेलाच देते, 1 तारखे सुट्टी आली तर 1 तारखे आधी येते. परंतु हे न आल्यामुळे
महिलांचा जो घरगरशीचा खर्च असतो 1 तारखेनंतर नियमित, महिलांनी काही काही बँकेकडून वस्तू घेतलेल्या असतात, त्यांचे हप्ते द्यायचे असतात. ह्या गोष्टी सगळ्या दुर्धर घरातल्या गोष्टी असतात आणि त्याचं अर्थक कारण या वेतनावर अवलंबून असतं. कारण हे वेतन आपण घरामध्ये देतो आणि बाकीचं आपलं जे काही समाजसेवक राजकारण बाहेरच्या गोष्टीतून करत असतो, तो घराचा आणि वेतनाचा आणि घराचा काही संबंध येत नाही. पण जेव्हा ही वेळ येते की मार्च एंडमुळे वेळ कालावधी लागणार आहे, अजून 1 आठवड्यात जास्त, त्यामुळे अचानक ही परिस्थिती उद्भवली की घर कर्ज कसं करायचा हा महिलांपडचा प्रश्न म्हणजे माझ्या घरातला प्रश्न उद्भवला. त्यामुळे 2 दिवसावरून सातत्याने घरातील कुटुंबियाच्या बोलणी खातोय. अरे तुम्ही एवढं नेतेगिरी करता, समाजसेवा करता, कार्यकारी अभियंता राहिलात, तुमचं काय आहे की नाही आणि वेतन अजून काय येत नाही. म्हटलं मार्च एंड आहे, येईल, पण एकाच दिवस ठीक आहे उशीर, पण डायरेक्ट 7 दिवसांनी वेतन येईल याच्यामध्ये कुठे चिंता काळजी वाटू लागली. त्यामुळे पूर्ण बँकिंग व्यवहार बिघडले आणि 7व्या वेतनाचे व्यवहार पण बिघडले. त्यामुळे मी तात्काळ ही बातमी त्याच्यासाठीच केली. मी जरी महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता राहिलो आहे, लोकांना वाटत असं की रवींद्र शिंदे गडगंज आहे. रवींद्र शिंदे एवढा गडगंज आहे की खाऊन पिऊन सुखी आहे. परंतु मागील कोविडपासून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये रवींद्र शिंदेंवर जो अन्याय केला, कार्यकारी अभियंतापदावरून 2 वेळा निलंबित केलं, कामं काढली, दुसऱ्या खात्यात बदली केली. कारण प्रामाणिक काम करणारा अधिकारी खोट्या कामांवर प्रकाश टाकतो, बोलतो. त्यामुळे या खोटं काम करणाऱ्या कुठेतरी अडवणूक करण्यासाठी विनाकारण निलंबन, कुठलाही इश्यू नाही भ्रष्टाचाराचा, काय नाही, आणि खोटं काम मार्गी लागावं म्हणून, ते खोटं कामाच्या अडचणी येऊ नये म्हणून प्रामाणिक अधिकाऱ्याला निलंबन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो, या सर्वस्व जबाबदार जे कोणी आहे, रवींद्र शिंदेचं नुकसान करणं, रवींद्र शिंदेवर दुर्धर परिस्थिती निर्माण करणं, रवींद्र शिंदेला त्या काळात कोविडमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणं, या संपूर्ण गोष्टी घडल्यामुळे मी सरळ महासंचालकाकडे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे की माझा गट तणाव निर्माण केला, आत्महत्यास प्रवृत्त करण्याचं इथपर्यंत मजल गेली. परंतु आज माझ्या छोट्या मुलीकडे बघून मी माझा निर्णय बदलला, डोळ्यातून आसू आली घळाघळा. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रक्ताशी निगडीत आहेत. जेव्हा कुटुंबावर आच येते, मी सांगतो राजकीय लोकांनी याचा धडा घ्या. तुमच्यावर अजून वेळ आलेली नाही आहे. तुमच्यावर जेव्हा ईडीची धाड पडेल ना, ITची धाड पडेल, SITची धाड पडेल, तेव्हा तुम्हाला संकट काय असं माहिती होईल. तुम्हाला एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला नुसतं निलंबित करता, पण त्या निलंबित करण्यामागे त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हालत काय होईल याचा कधी तुम्ही राजकीय नेत्यांनी अभ्यास नाही केला. केवळ निलंबन करायचं, रवींद्र शिंदेला फोन उचलला ते रवींद्र शिंदेचं निलंबन हवे. दबाव आला, ओ बिपिन जी, ओ रवींद्र शिंदे का निलंबन का जो आहे ना मॅटर मिटा दो, आणि वरती दमी देतात, तुझी नोकरी खाऊन जाईल. ही नोकरी मला माझ्या बापाने दिलेली आहे. माझी नोकरी खाणारे तुम्ही कोण? तुम्हीच आमच्या बाबांनी बनवलेल्या गोष्टीवर खाताय, टक्के कमवताय. तुम्ही मला नोकरी देणार एक कोण असा सवाल आहे एकनाथ शिंदेंना, ज्याने मला शेवटची जेव्हा फोन लावला बिपिन शर्मा यांना मॅटर मिटा दो, जर मी काही केलंच नव्हतं तर मॅटर काय आहे? काहीच नाही ना. आणि जाता जाता जर मी भेटून बिपिन शर्माला जे फोन लावला आणि मला बोलतात तुमची नोकरी खाऊन जाईल, तर नोकरी मला माझ्या बाबाने दिली आहे ना, चांगू शिंदेने, ज्यांनी नगरपालिका महानगरपालिका घडवली, श्रीमंत बनवली. ज्या माझ्या बापाने महानगरपालिका बनवली त्याच्यावर टक्के खाऊन मोठे झालात ना हो, तर तुम्ही नोकरी देणार कोण? हो, तुम्हालाच आम्ही दिले नोकरी, नगरसेवक पदाची निवडून. लोकांचे नोकर आहात तुम्ही. शासकीय जरी मंत्री असेल तरी नोकर आहात तुम्ही. आमच्या करायच्या पैशावर पगार घेताय तुम्ही. तुम्ही आम्हाला नोकरीतून काढणार कोण? हा माझा सवाल आहे. मी जेवढ्या चांगल्या कामाची तारीफ करतो तेव्हा खोट्या कामाचा वचपाही काढतो. लक्षात घ्या, चुकीच्या गोष्टीचा वचपाही काढतो. एकनाथराव शिंदेंनी ठाणे शहराचा विकास केला बहुउद्देशीय, त्याच्याबद्दल मी तारीफ केलेली आहे. परंतु जर चुकीच्या गोष्टी केल्या असेल त्याला मी वचपा पण काढणार ना, सोडणार नाही. त्यामुळे हे करताना विचारपूर्वक करा. त्यामुळे ही वेळच अशी आली की आर्थिक परिस्थिती दुर्धर जेव्हा येते, जेव्हा ज्याच्या बुडाखाली अंधार असतो ना तोच बोंबा मारतो, तो हा रवींद्र शिंदे आहे. आज रवींद्र शिंदे तुम्हाला वाटतं गडगंजा आहे, लोकांना वाटतं
ठाणे मागवले एवढे कोटी केले तेवढे कोटी कमवले असे पण नाही. कारण आमच्याकडे माझ्या वडिलांचा वारसा जपायचा. माझ्या वडिलांनी कधी जर अशा गोष्टी केल्याच नाही तर वडिलांचं नाव राखायचं आहे. म्हणून ह्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष दिलं नाही. जेवढं ताटामध्ये यायचं तेवढंच खायचं, तेवढंच प्यायचं. जेवढं ताटामध्ये वाढलं जायचं तेवढंच काम करायचं, खायचं प्यायचं आणि मोकळं व्हायचं. नो तणाव, नो टेन्शन. असं प्रामाणिक काम करत असताना जर कोणीतरी विनाकारण एखादा करिअर बरबाद करायचा प्रयत्न करायचा, तो होते एकनाथजी शिंदे आणि दुसरं होते नजीब मुल्ला. हे खोटे काम करणारे लोक, ज्यांना प्रापंचिक सुखही नाही आहे. हे खोटं काम करणारे लोक ज्यांना प्रापंचिक सुख नाही, जे दुसऱ्याचं वाटोळं करण्याचं स्वतःचं वाटोळं होतं ना. भले मी किती नगरसेवका लोक नेते गडगंज माया कमवा, सुख आहे का? नाही आहे ना. ते सुख रवींद्र शिंदेकडे आहे. रवींद्र शिंदे मस्त काम करतो, सामाजिक आलं की शांत झोपतो, पहाटे उठतो, परत त्याचं पहाटे काम चालू होतं. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेचं काम करणं. रवींद्र शिंदे कोणाचा तणाव घेत नाही, उलट तणाव दुसऱ्यावर देतो. कारण आहे रक्त देवत काम करण्याचं चांगलं शिंद्याचं, आहे रक्त भीमाचं, आहे रक्त बाबासाहेब आंबेडकरांचं, गौतम बुद्धांचं, तथागत. आम्ही शांतीचा मार्ग अवलंबतो. जोपर्यंत कोणी पायाला पाय लावत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्या पायाला पाय लावत नाही. जर पायाला पाय लावला तर ते भारी पडणार. एवढंच सांगू. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र. आणि आत्ता जे 2 तासाभरापूर्वी बाईट केली होती त्याच्या अनुषंगिक बोलतोय की हे बाईट केल्यानंतर तत्काळ सर्व अधिकाऱ्यांची चळबिचळ झाली, फोनाफोन झाली. उपायुक्त, मी ऑफिसमध्ये कार्यालयात तात्काळ गेलो, उपायुक्त मला बाहेर भेटायला आले, मिटिंग सोडून भेटायला. शिंदेजी तुमचे पैसे आम्ही उद्याच्या उद्या लोड करायला सांगितलेले आहेत, काही टेन्शन घेऊ नका. हे ॲक्शनची रिॲक्शन आहे. जर मी आज बोललो नसतो तर वेतन अजून 10 तारखेपर्यंत आलं नसतं. आज बोललो म्हणून तात्काळ उपायुक्त उठून आले बोलायला माझ्याशी. मीटिंग सोडून 10 नंतर बाहेर आले. शिंदेजी काही चिंता करू नका, तुमचे उद्याच पैसे अकाउंटमध्ये खात्यामध्ये येतील. असं बोलणारा एखादा अधिकारी सक्षम येऊन बोलतो, त्या माणसाची पात्रता तिथेच दिसून येते की माणसाची पात्रता काय आहे, काय होते आणि काय राहील आणि काय आहे. समाजामध्ये पण आहे, समाजामध्ये नाव आहे, समाजामध्ये गाव आहे, सामाजिक कार्य आहे, लोकांपुढे नाव आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.